सौरभ जोशीला कॉम्पिटिशन कैसा लगा मेरा मजाक? चला चला नमस्कार पब्लिक, स्वागत आहे आपलं विश्वा ब्लॉग्स मध्ये. तर हा जो व्लॉग आहे तो मी यापूर्वी गेलतो त्यावेळेस शूट केला, पण त्यावेळेस तो आयफोन मध्ये शूट केल्यामुळे माझ्या अँड्रॉइड मध्ये एडिट झाला नाही. मग मी त्याला आता एडिट केला आणि आता अपलोड केला. तर तुम्ही कंटिन्यू करा ब्लॉग. तर नमस्कार पब्लिक, स्वागत आहे आपलं विश्वा ब्लॉग्स मध्ये. आणि आज आपण चाललोय फिरायला, कोकणामध्ये चाललोय. खरं तर 3 वाजता जायचं होतं, पण उशीर झाल्यामुळे आता जरा आम्ही लेट चाललोय. आता गाडीमध्ये जरा पाणी बिणी टाकतो आणि मग निघतील सगळे. बॅगा बिगा भरलेत आत. आपला प्रवास चांगला होण्यासाठी आपण गाडीच्या चाकाखाली लिंबू ठेवून सुरुवात करतो. तर ते पण केली आम्ही आणि निघालो. ब्लॉग शूट करतोय, तर मला ब्लॉग काढायचा होता, पण प्रयास बसलाय समोर. हॅलो गाईज, लाईक शेअर हा लाईक शेअर सबस्क्राईब करा. विश्वजीत बेस्ट ब्लॉगर सौरभ जोशीला कॉम्पिटिशन कैसा लगा मेरा मजाक? हा फक्त मराठी ब्लॉगर, बेस्ट ब्लॉगर विश्वजीत धुमाळ. चला चला ए तंतम गाणं लाव आपलं चांगलं. गणपती बाप्पा मोरया. आयशा अनिश तुमसे ना हो पाएगा. प्रवास करून खूप कंटाळा आला, त्यामुळं म्हणलं थोडासा ब्रेक घ्यावा. आणि ब्रेक घेण्यासाठी आम्ही थांबलो रोडच्या साईडला आणि सगळे उतरून बाहेर आलते. मी पण आलतो. बाहेरचा व्ह्यू तुम्ही बघू शकता कसा दिसतोय. मला वाटतं ही नदी आटलेली नदी दिसते, ही सेम टू सेम आटलेली नदी सारखी दिसते. आम्ही पुलावर थांबलेलो, पुलावरून दिसत होते खूप जण थांबलेले पुलावरती. फायनली मला पण पुढं बसायला भेटलं आणि मी पण पुढं बसलो. मगाचपासून प्रयास बसलेला, त्यानंतर मग मी बसलो. आता जिथं स्टॉप घेतील तिथं चेंज होतं समोर जे बसतो ते. ज्यावेळेस मी पुढे येतो बसायला त्याच वेळेस हे असे मागचे आरामात बसलेले असतात. कसे बसायचे असे पाय पसरून वगैरे बसलेले असतात. तर थोडं पुढं आल्यानंतर आत्ता कुठं नदीला पाणी दिसायला लागलंय. ही नदी कोण ओळखत असेल तर त्यांनी कमेंट करा. पाठीमागे जे मित्र बसलेत त्यांना वाटतं भूक लागली, तर ते काय बोलतात बघा. Few moments later. अरे काय भाई, मला पण तिथं ब्लॉगिंग करेगा. जो विंडो साईडला बसलेला असतो त्याला मग सांगितलं की बघ हॉटेल शोध, कुठं हॉटेल सापडतंय का. मग थोडं पुढं गेल्यानंतर आम्हाला हॉटेल सापडलं आणि मग आम्ही सगळ्यांनी नाश्ता करायला घेतला. थंडीमध्ये सर्वांनी गरमागरम भजीचा आनंद घेतला. म्हणजे तो कसा आला यो, कोणाला बोलतोय तू? व्हॉट्सअप गाईज. तर आम्ही एका पुरातन काळातील मंदिरामध्ये पण गेलतो. तर त्याचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. या मंदिराचं तुम्ही बांधकाम पण बघू शकता. पूर्ण असं कोरीव केलेलं आहे, पूर्ण एक दगडावरती. इथे गणपतीची मूर्ती, इथे माता लक्ष्मीची मूर्ती आहे. प्रत्येक खांबावरती. आता आपण थोडस दूर राहिले आपलं लोकेशन आणि सगळे झोपलेत कारमध्ये. एक तास आणि झालाय, तो पण झोपला आता. तू नाही तू झोप पण झोपलाय. याला तर फार दाबलाय आयुष्य आणि आता जाईल आपण. आता त्याआधी आपल्याला CNG भरून घ्यायचंय. CNG भरून घेतो आता आम्ही. CNG भरायचा होता त्यामुळं सगळे गाडीतून उतरले आणि फक्त बघून भारी वाटतं. परत व्हिडिओ क्लॉप करतो मी, अख्खा कंटिन्यू काढतो. आपण इथं पोहोचलो. तर फायनली आपण पोहोचलोय गणपतीपुळेला. आणि गणपतीपुळेला आता आपल्याला जायचंय समुद्रामध्ये पोहायला. तर हे माझ्या पाठीमागं आहे गणपतीपुळेचं गणपती मंदिर. आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता तुम्ही कसला भारी व्ह्यू आलाय. आणि आत्ताच आम्ही लेट पोहोचलोय आणि बघा कसा नाचतोय.
फायनली आपण गणपतीपुळ्याला पोहोचलोय आणि मी आता चाललो पाण्यात. ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. गणपतीपुळेच्या बीचवरती मज्जा करून झाल्यानंतर आम्ही चाललो दुसऱ्या बीचच्या शोधात. गाईज आम्ही आता पावसमध्ये आणि पावस हॅलो गाईज वेलकम टू पावस गाईज. सबस्क्राईब विश्वा ब्लॉग. तर आपण पोचलो सेकंड लोकेशनच्या बीचवरती. तर व्ह्यू पण बघा तुम्ही इथला, सगळेच इथले व्ह्यू चांगले आहेत आणि हा पण व्ह्यू खूप मस्त होता. तर मित्रांनो, व्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या व्लॉगचे जेवढे क्लिप किंवा व्हिडिओ माझ्यापाशी अवेलेबल होते तेवढे मी टाकले. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर बाय पब्लिक.